वसईतील नायगाव परिसरात किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना समोर आली आहे. निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यासह त्यांच्या पत्नी, मुलगी आणि एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. माणिकपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार नायगाव पश्चिम येथील रहिवासी निवृत्त रेल्वे कर्मचारी एकनाथ सुभाननाथ मुंबईवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. फिर्यादी आपल्या कुटुंबासह नायगाव परिसरात वास्तव्यास असून त्यांची मुलगी खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 4 जुलै 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास ते किराणा सामान घेऊन घरी परतत असताना त्यांच्या सोसायटी परिसरात राहणाऱ्या विनायक चव्हाण यांनी कोणतेही कारण नसताना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याबाबत जाब विचारताच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. वाद सुरू असतानाच फिर्यादींची मुलगी सारा घटनास्थळी आली. तिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिच्यासोबतही धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार त्यांना ढकलून फरशीच्या तुकड्यांनी मारहाण करण्यात आली, ज्यामुळे त्यांच्या हनुवटीला गंभीर दुखापत झाली आणि रक्तस्राव झाला. यावेळी दीपिका चव्हाण हिनेही शिवीगाळ व मारहाण केल्याचा तसेच फिर्यादींच्या पत्नीवर हल्ला झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हाणामारीत एका परिचारिका महिलेला मारहाण झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेनंतर सर्व जखमींना उपचारासाठी सर डीएम पेठ रुग्णालय पसई येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी फिर्यादींच्या हनुवटीवर टाके घातल्याची नोंद वैद्यकीय अहवालात करण्यात आली आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणातील सर्व आरोप फिर्यादीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवर आधारित असून संबंधित आरोपींची बाजू अद्याप समोर आली नाही. पोलीस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.